हॅलो. तर याच्यामध्ये जे आहे ते 3 चेंबर केलेले आहेत. त्याच्यापैकी जे आहे ते मी आता जे आहे ते फर्स्ट चेंबरमध्ये आहे. तर फर्स्ट चेंबरचं जे आहे ते स्लज जे आहे ते तुम्ही बघू शकता. इथून जे आहे ते ह्या चेंबरमध्ये जाईल आणि हे दोन्ही चेंबर जे आहेत ते कॉमन होतील. त्याच्यानंतर तिसरं जे चेंबर आहे ते तुम्ही बघू शकता. त्या भिंतीच्या पलीकडे तिसरं चेंबर आहे आणि त्या चेंबरच्या पलीकडे फक्त जे आहे ते वॉटरच जाईल. फक्त ते जी भिंत आहे ते कटआउट जे आहे त्याच्यामधून जे आहे ते फक्त पाणी जे आहे त्याच्यात फक्त ड्रेन करेल आणि बाकीचे दोन्ही जे चेंबर्स आहेत त्याच्यामध्ये स्लज जमा होईल. त्याच्यानंतर आता इनलेटबद्दल जर बोलायचं ठरलं तर हे आहे ते पॉईंट. हे जी शिडी आहे त्या शिडीच्या इथे जे आहे तो 6 इंचच्या खाली या स्लॅबच्या 6 इंच खाली जे आहे ते इनलेट असते. तर इथे एक इनलेट आहे आणि त्या इकडे एक इनलेट आहे. तर आता आपल्याला प्रश्न पडेल की 2 इनलेट कसं काय. तर दोन इनलेट जे आहे त्याच्यासाठी की जे इकडून जे पाईप येणार आहे ते आपल्याला टँकच्या वरून द्यावं लागतो. त्याच्याऐवजी आपण काय करणार की तो वरून द्यावा लागेल, म्हणजे टँकच्या वरून असं जाईल आणि ह्या इथे इनलेटला जो आहे तो जॉईंट होईल. परंतु त्याच्याऐवजी आपलं प्लॅनिंग जे आहे ते अशी आहे की इनलेटचा पाईप जे आहे तो स्लॅबच्या 6 इंचच्या खाली इथूनच इनलेट घेऊन टाकायचं आणि हे 2 इनलेट होतील. आणि त्याच्यानंतर हे सर्व जे स्लज आहे, वेस्ट मटेरियल जे आहे ते प्रथम ह्या चेंबरमध्ये येईल. त्याच्यानंतर इथून जे आहे ते ह्या चेंबरमध्ये जाईल आणि हे दोन्ही चेंबर जे आहेत ते कॉमन आहेत. आता याच्या आतमधलं जर डिस्टन्स पाहिलं तर एक 3 फूट 5 इंचाच्या आसपास जे आहे ते असं आहे आणि असं रुंद जे आहे ते 4 फूट आहे. तर असे सेम 2 चेंबर आहेत. हे दोन्ही चेंबर जे आहेत ते कॉमन आहेत आणि याच्यामध्ये जे एक्सेस पाणी आहे ते तिसऱ्या चेंबरमध्ये जाईल आणि तिसऱ्या चेंबरच्याच सेम, म्हणजे जसं या ठिकाणी जे आहे इनलेट दिलं होतं आपण 6 इंचावरती, तर आउटलेट देताना फक्त काळजी एक घ्यावी लागेल की स्लॅब ज्या ठिकाणी पडणार आहे त्या स्लॅबपासून 1 फूटच्या अंतरावरती आउटलेट जाईल. म्हणजे इनलेटपेक्षा 6 इंच जे आहे ते डाऊन असतं आउटलेट. तर अशा पद्धतीनं जे आहे ते सेप्टिक टँकचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आता डिटेलमध्ये जर सांगायचं झालं तर 9 इंचाची 4ही बाजूने याला वॉल आहे. त्याच्यानंतर याला प्लास्टर केलेलं आहे. प्लास्टर करण्याच्या पूर्वी याच्यामध्ये तुम्ही स्टील रॉड देखील बघू शकता. याच्यात 8 mm स्टील रॉड आहे आणि सेंटर टू सेंटर जे आहे ते 8 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे. काही ठिकाणी 8 इंच आहे, कधी 8.5-9 इंच आहे. तर सेंटर टू सेंटर 8 इंच आहे डिस्टन्स दोन्ही स्टीलमध्ये. आणि त्याच्यानंतर याच्यावरती प्लास्टर आहे, जवळपास एक 2 ते 3 इंचाचं प्लास्टर आहे. त्याच्यानंतर आता हे पार्टिशन वॉल आहे. ह्या पार्टिशन वॉलला जे आहे ते आता प्लास्टर वगैरे करून घ्यायचं आहे. तर प्लीज व्हिडिओला प्लीज लाईक करा. ठीक आहे. नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे बघा सेप्टिक टँकच्या कन्स्ट्रक्शनबद्दलचा आणि याच्यापूर्वी जे आहेत आपण डिटेलमध्ये व्हिडिओ भरपूर अपलोड केलेले आहेत. तर आता जे आहे ते मी आहे एका सेप्टिक टँकमध्ये आणि याची तुम्हाला जर डायमेन्शन जर सांगायचं झालं तर 4 फूट जी आहे याची रुंदी आहे आणि तुम्ही बघू शकता 4 फूट जी आहे याची अशी इथे आतमध्ये जे आहे ते रुंदी आहे आणि लांबी जर पाहिली तर एक 10 फूट 7 इंचाच्या आसपास जे आहे ती लांबी आहे. आणि आता याच्यामध्ये जे आहे ना